तर या संदर्भामध्ये मी आणखी एक दोन गोष्टी सांगू इच्छिते की अध्यात्म आचरायला लागल्यानंतर सुरुवातीला अनेक लोकांच्या मनामध्ये काही वेगळ्या गोष्टी असतात. अनुभव यायला पाहिजे, आपल्याला काहीतरी कळायला पाहिजे. मग काही जरा आणखीन वाचन होतं तसं लोक कुंडलिनी वगैरे शब्द ऐकतात आणि लोकांना वाटतं हा हे काहीतरी वेगळं आहे, कुंडलिनी जागृती व्हायला पाहिजे, त्याच्याशिवाय अध्यात्मात काही प्रगती नाही. तर आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेलं आहे स्पष्ट, आपला जो मार्ग आहे हा पूर्ण भक्ती मार्ग आहे, आपला योग मार्ग नाही. आपल्यासारख्या सामान्यांसाठी योग मार्ग असूच शकत नाही. एका जागी बसताना आपल्याला 10 वेळा पाय हलवायला लागतात, तर आपल्याला योग मार्ग जमणंच शक्य नाही. आणि सद्गुरूंनी आपल्याला म्हणून मार्गदर्शन केलं आहे की तुम्ही सगळे भक्ती मार्गाने जा, योग मार्गाने कोणीही जाऊ नका. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक कथा मी थोडीशी सांगते की जरी योग मार्ग हा मोठा असला तरी देखील भक्ती मार्गच हा शेवटी योग मार्गापेक्षा कसा मोठा आहे ते स्वामी महाराजांच्या एका मोठ्या खंडाच्या चरित्रात मी वाचलं. त्याच्यावरचं उदाहरण जे आहे ते नंतरच्या काळातलं आहे. म्हणजे योगीराजजी वामनराव गुळवणी महाराज आहेत, त्यांच्या संदर्भातलं हे उदाहरण आहे. मगाशी मी जो उल्लेख केला केशवराव भट म्हणून जे डॉक्टर होते, त्यांचा नातू म्हणजे कुश्री भट. हे कुश्री भट जे होते ते वर्धानंद भारतींच्या समकालीन होते, आता एक 50-60 वर्षापूर्वी. आणि ते म्हणजे त्या डॉक्टर भटांचा नातू, ज्यांना स्वामी महाराजांनी अनुग्रह दिलेला त्यांचा हा नातू. आणि त्यावेळी साहजिकच लहानपणापासूनच त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार झालेले होते. लहानपणापासूनच त्यांना ही बीज रोवलेलं होतं. आणि तरी सुद्धा लौकिक असताना जेव्हा ते डॉक्टर झाले तरी सुद्धा त्यांचा पूर्ण जो मनाचा विषय असायचा तो त्यांचा परमार्थाचाच विषय असायचा. आणि त्यासाठी त्यांनी अनेक सत्पुरुषांची दर्शनं घेतली. तर त्याच्यामध्ये वर्धानंद भारती असतील किंवा इतर कोणी असतील. आणि त्याच काळात ते अनेक वेळा गुळवणी महाराजांना देखील भेटायचे. गुळवणी महाराजांना ते अनेकदा भेटायचे आणि ते बघायचे की गुळवणी महाराज कोणाला दीक्षा देत असतात, ज्याला आपण शक्तिपात दीक्षा म्हणून ती देत असतात. तर अशा प्रकारे 4-5 वेळा दर्शनाला गेल्यानंतर त्यांनाही उत्सुकता लागली आणि त्यांनी गुळवणी महाराजांना सांगितलं की तुम्ही मला ही शक्तिपात दीक्षा द्या. गुळवणी महाराजांचा आणि त्यांचा आधी काही विषय झाला असल्यामुळे त्यांना माहिती होतं की ह्यांचे जे आजोबा आहेत ते टेंबे स्वामींचे शिष्य आहेत. आणि त्यामुळे ते त्यांना नेहमी म्हणायचे की मी तुम्हाला काही शिक्षा देऊ शकत नाही, तुम्ही थांबा, तुम्हाला वेगळे गुरु भेटतील. असं 5-6 वेळा झाल्यानंतर एकदा ते फारच काकुळतीला आले आणि ते केशवराव भट गुळवणी महाराजांना म्हणाले मी तुमच्याकडे येऊन बघतो, तुम्ही कोणालाही अशा प्रकारे ही दीक्षा देता, इतर गावी जाऊनही तुम्ही इतर गावात असलेल्या लोकांना देखील तुम्ही इथे बसून दीक्षा देता, मग मला का बरं ही दीक्षा देत नाही? तेव्हा त्यावेळी काय उत्तर दिलं हे ऐकणारच आहे. ते वाक्य फार सोपं आहे पण ते नीट ऐका. तेव्हा गुळवणी महाराज त्यांना म्हणाले कुश्री भटांना की तुम्हाला श्रीखंड हवंय आणि माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी भाकरी देत असतो. लोकांना श्रीखंड नकोय, लोकांना भाकरीच हवी आहे. तुम्हाला तुमच्या आजोबांना जे गुरु मिळालेले होते ते ब्रह्मवेत्ते गुरु मिळालेले होते आणि त्यामुळे तुमची परंपरा ही वेगळी आहे. तुमची परंपरा भक्ती मार्गाची आहे आणि तुम्हाला देखील या जन्मी ब्रह्मवेत्ते गुरुच मिळाले पाहिजे. आणि म्हणजे तो अधिकार माझा नाहीये हे त्यांच्या दोनचे शब्द आहेत. त्यांनी एका पत्रात लिहिले, त्यांनी जे पत्र लिहिलं होतं कुश्री भटांना त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की भक्ती मार्ग हा किती मोठा आहे. त्यांनीच म्हटलंच होता की हे श्रीखंड आहे आणि मी देतोय ती भाकरी सगळ्यांना हवी आहे. तर असं ते भक्ती मार्गाचं महत्व आहे. गोंदवलेकर महाराजांचं पण एक उदाहरण मी देते. गोंदवलेकर महाराजांना एकदा एका शिष्याने त्यांच्या विचारलं की का हो महाराज, जेव्हा काही माणूस काही ना काही साधना करायला लागतो तेव्हा त्याची अशी अपेक्षा असते की काहीतरी अनुभव यावे, मग मध्ये कोणाला नाद ऐकू येणं किंवा कोणाला काही प्रकाश दिसणं किंवा इतर काही सिद्धी प्राप्त होणं, अशा प्रकारचं सगळं व्हावं असं वाटायला लागतं. मग हे नाही जर झालं तर मग काय, त्याचा अर्थ काय घ्यायचा? त्यावेळेला गोंदवलेकर महाराज त्यांना म्हणाले की ठीक आहे, जेव्हा माणूस साधना करतो त्यावेळेला त्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, पण कोणाला दिसतात? हे सगळं जे आहे, प्रकाश दिसणं किंवा आवाज नाद ऐकू येणं किंवा काही सिद्धी मिळणं छोट्या मोठ्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे एखाद्या रस्त्यावरच्या सिग्नल सारखं आहे की सिग्नल लागला की आपल्याला कळतं हा बरोबर आहे, हीच पीक होणे. पुढच्या सिग्नल लागलं हा हीच पीक होणे. पण सिग्नल फक्त महामार्गावरतीच असतात. त्यामुळे महामार्गावरून जे जातात त्यांना हे सिग्नल लागतात. ती पायवाट आहे, पायवाटेने जातो त्यांना हे सिग्नल लागत नाही.
त्यामुळे हे सिग्नलची आपण अपेक्षा करायची नाही, आपण फक्त भक्ती करत राहायची. जेव्हा आपलं गंतव्यस्थान आलेलं असेल तेव्हा आपण बरोबर सद्गुरूंना अपेक्षित आहे त्या चरणी पोचलेलं असतं. तर अशा प्रकारचं जीवन कार्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे लोकांना जे मार्गदर्शन केलं की कोणाला योग शिकवायचा, कोणाला भक्ती शिकवायची, ह्याप्रमाणे त्यांनी उत्तम भक्तीचा नमुना घालून दिला. आणि त्याचप्रमाणे अनेक लोकांना योग शिक्षणही दिलं. मग त्याच्यामध्ये गुरवणी महाराज असतील किंवा गांडा महाराज म्हणून त्यांचे एक थोर महाराज म्हणून गेले, गुजरातमध्ये त्यांचा आश्रम आहे. तशा अनेक लोकांना त्यांनी योग मार्गाचं शिक्षणही दिलं. नंतर जीवन कार्याचा तिसरा टप्पा, तिसरा पैलू म्हणजे ते एक उत्कृष्ट आदर्श होते. आदर्श कशाचा? साधक जीवनाचा आदर्श, गृहस्थाश्रम जीवनाचा आदर्श आणि संन्यास आश्रमाचा आदर्श. या तिन्ही आश्रमांचा ते एक उत्तम आदर्श होते. साधक जीवनाचा आदर्श म्हणताना असं म्हणता येईल की ज्या वेळेला त्यांची मुंज झाली आणि त्यांची साधना सुरू झाली त्यावेळेला ते पहिल्यापासूनच त्रिकाल संध्याच्या वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांनीच मनाने स्वीकारली. त्रिकाल स्नान आणि संध्या ते करत असत. एकादशीसाठी उपोषण व्रत म्हणून ते स्वीकारत असत की ते कसं करायला पाहिजे की द्वादशीला पूर्ण नैवेद्य देवाला झाल्यानंतरच ते व्रत सोडायचे. म्हणजे जे शास्त्रानुसार जे सांगितलेलं आहे तशा प्रकारे ते सगळं व्रतांचं आचरण करत असत. त्यानंतर गृहस्थाश्रम देखील त्यांनी जो आचरला त्यातून सुद्धा त्यांनी आदर्श आणून दिला की पितृऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आणि त्यातली सगळी कर्तव्य पार पाडत तो त्यांनी केला. आणि संन्यासाश्रमाच्या बाबतीत सांगायचं तर दंडीहरी संन्यासाचे जे कडक नियम असतात ते त्यांनी एवढे तंतोतंत पाळले की त्याचा देखील एक त्यांनी आदर्श घालून दिला. दंडीहरी संन्यासाचे अनेक नियम असतात. त्याच्यात एक नियम असतो की फक्त 3च घरी भिक्षा मागायची. कुठच्याही गावात 3 दिवस राहायचं नाही, 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही. केवळ मगाशी सांगितलं जसं गंगा किनारी किंवा नदी किनारी जास्त राहता येतं. तर स्वामी महाराज जेव्हा 3 घरी भिक्षा मागायचे ती पण फक्त दक्षिणी ब्राह्मणाकडचे भिक्षा मागायचे. ते देखील जर आचार संपन्न नसेल तर ते भिक्षाही घ्यायचे नाही. अशा प्रकारे अतिशय कडक त्यांनी आचरण संन्यास धर्माचं देखील केलं. आणि जेव्हा ते 3 घरची भिक्षा मागायचे तेव्हा ती भिक्षा ते घेऊन ते एकत्र करायचे झोळी. ती झोळी त्या जवळच्या नदीत बुडवायचे की जेणेकरून त्यातला सगळा रस निघून जाईल. म्हणजे जिव्हा लवलिप्त हा त्यांचा भाग काही राहिलेलाच नव्हता. केवळ शरीर पोषणासाठी अन्न ग्रहण करणं एवढंच त्यांच्या लेखी होतं. आणि अशा प्रकारे त्यांनी या तिन्ही धर्माचं अतिशय आदर्श पालन केलेलं आहे. आता आपण संतांची चरित्र नेहमी वाचतो, ऐकतो, त्यांचं जीवन कार्य मी आज सांगते. आपण ह्यातून काय बोध घ्यायचा? त्यांची साधकावस्था आदर्श होती. मग आपण आज काय करतोय हा आपण अवलोकन आपल्याशीच केलेलं पाहिजे. आपण म्हणतो की परमपूज्य क्षीरसागर महाराज माझे गुरु आहेत. मग आपण त्यांचे कोण आहोत? शिष्य. पण सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं शिष्य ही फार शेवटची पदवी आहे आणि मला तुमच्यामध्ये एकही शिष्य होण्याचं माहिती तर दिसत नाही. पण सद्गुरूंचं वाक्य आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की सद्गुरू जे गीतेमध्ये सांगितलंय की भक्तांचे 4 प्रकार आहेत की आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त भक्त जो काहीतरी चिडलेला असतो, ग्रासलेला असतो आणि त्यामुळे त्याला देव आठवतो आणि म्हणून तो देवापाशी जातो, तो आर्त भक्त. अर्थार्थी म्हणजे जर ह्याची पुढची स्टेप जर सगळं काही नीट असतं पण त्याला हे हवं असतं, प्रमोशन हवं असतं, मुलं हवं असतात, बंगला हवी असते, गाडी हवी असते, म्हणून मग तो देवाकडे जायचा असतो. हा इथे गेलं की बरं वाटतं बरं का, इथे गेलं की काही ना काही आपलं बरं होतं. तो झाला अर्थार्थी, अर्थाचा व्यवहार असतो त्याचा. दुसरा आहे जिज्ञासू. हळूहळू तिथे तो स्थिर झाला की त्याला कळतं की नाही हे काय सगळं जाऊ नये. काहीतरी त्याला जिज्ञासा जागृत होते की देव म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, मी इथे कशाला आलोय. ह्याची जेव्हा जिज्ञासा जागृत होते तेव्हा तो झाला जिज्ञासू. आणि ह्याच्यातून तो ज्ञान मिळवत जेव्हा पूर्ण ज्ञानी होतो तो ज्ञानी होतो. हेच गीतेतले सद्गुरूंनी आपल्याला अतिशय सोपं करून सांगितले की भक्तांचे 4 प्रकार कुठचे? दर्शनार्थी, भक्त, साधक आणि शिष्य. दर्शनार्थी म्हणजे तो एकदा दर्शनाला जातो, दुसऱ्यांदा दर्शनाला जातो, छान वाटतं. लोक सांगतात हो तुमचं पाहिलं बरं का ते मंदिर खूप छान आहे बरं का, ते किती छान वातावरण आहे तिथे, किती शांत वाटतं. हे जे आनंद मिळतो हा त्या लहरींमुळेच मिळत असतो. पण तो भक्त त्याला दर्शनार्थी असतो कारण त्याच्या पलीकडे त्याचा अजून काही मनाची धाव नसते. हा दर्शनार्थी भक्त हळूहळू तिथे जायला लागतो आणि मग तो भक्त होतो.
त्याला वाटतं नाही, मी काही ना काही सद्गुरूंप्रती करायला पाहिजे, मी काही ना काही सेवा करायला पाहिजे, मी इथे उपस्थित राहायला पाहिजे, त्यांची पाद्यपूजा करायला पाहिजे, हे त्याला करायला लागतं आणि मग तो तिथे भक्त म्हणून स्थिर होतो. त्याच्यानंतरची स्टेप आहे की साधक. मग आपण सगळे साधक आहोत का? खरं तर सद्गुरूंची अशी अपेक्षा आहे की तुम्ही या मार्गात आल्यानंतर तुमची पात्रता वाढवा. ते नेहमी सांगतात की तुम्ही तुमची पात्रता वाढवा. मग आपण साधक या पदाला साधक वागतो आहोत का? प्रत्येकाने आपण अवलोकन केलं पाहिजे. आपण आपले काही नियम घालून दिलेले आहेत का? साधक कोणाला म्हणायचं? तर जो काही साधना करतो त्याला साधक म्हणायचं. मग आपल्याला सद्गुरूंनी जी साधना सांगितलेली आहे, फार काही साधना सांगितली नाही, सद्गुरूंनी 5-7 गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्ही पहाटे उठा, सोहमचा जप करा, रोज अवतरणिकेचं वाचन करा, गुरुवाणी किंवा तत्सम अनुग्रहातली किमान 1-2 पानं रोज वाचा, रोज रामरक्षा विष्णू सहस्रनाम तुमच्या मुखात असू द्या. किमान या 5 गोष्टी आपण करतो का हे आपण बघायला पाहिजे. ह्यातली जर काही गोष्टी आपण करत नसू तर आपण साधक म्हणायचं लायकीचं नाही. आपण अजून भक्ती या ह्याच्यावरच आहोत आणि आपण आपली पात्रता वाढवली पाहिजे. काही ना काही नियम आपण आपल्याला घालून आपली पात्रता वाढवली पाहिजे. तर अशा प्रकारे ही मोठ्या थोर सत्पुरुषांच्या जीवनातून आदर्श घेऊन त्यांच्यासारखी आपण कडक उपासना करू शकणार नाही. आता टेंबे स्वामी सारख्यांनी मी म्हटलं की गृहस्थाश्रम अतिशय उत्तमपणे केला. गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सर्व पाप क्षालनासाठी चांद्रायणासारखी व्रत केली. आता त्यांच्यासारख्या सत्पुरुषांनी सर्व पाप क्षालनासारखी ही व्रत केली तर मग आपण तर काय करायला पाहिजे हे न बोललेलं पाहिजे. तर चांद्रायण व्रत हे देखील फार कठीण असतं. त्याच्या महिन्याच्या पहिल्या प्रतिपदेला 1 घास, 2 प्रकार असतात. प्रतिपदेला 1 घास, द्वितीयेला 2 घास, असं पौर्णिमेपर्यंत 15 घास आणि परत 1-1 घास कमी करायचं, किंवा प्रतिपदेला 15 घास असं 1-1 कमी करत पौर्णिमेला 1च घास आणि मग शेवटपर्यंत परत अमावस्येपर्यंत 15 घास असं महिनाभर करायचं. त्याला चांद्रायण व्रत म्हणतात. आज आपला नाश्त्यामध्येच 15 घासाच्या वर होऊन जातो. ही मोठी एवढी जी सगळी साधना आपल्याला शक्यच नाहीये. पण सद्गुरूंनी जे बेसिक आपल्याला घालून दिलेलं आहे ते तरी आपण आचरणात आणतोय का? आणि समजा एखाद्याला वेळेमुळे किंवा काही इतर गोष्टींमुळे शक्य नसेल तर त्याची तळमळ तरी आपल्याला लागली पाहिजे की नाही बाबा सद्गुरू ही साधना माझ्याकडून होत नाहीये, की तुम्हीच करून घेऊ शकता, अशी तळमळ तरी आपण त्यांच्यापर्यंत व्यक्त केली पाहिजे. काही ना काही नियम आपण घालून घेतले पाहिजे. म्हणून उत्तम साधक कसं व्हावं हे त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे. तसंच गृहस्थाश्रमामध्ये देखील त्यांनी जो कर्तव्य त्यांनी नीट पार पाडली. सगळं सांगतात तुम्ही तुमची गृहस्थाश्रमाची कर्तव्य नीट पार पाडा. ती तरी आपण नीट पार पाडतो का? आपल्या आई वडिलांचा मान देणं, आपल्या घरातल्या लोकांची जी कर्तव्य असतील ती आपण करतो का आपण चुकवायला जातो? हा प्रत्येकाने आपल्या मनात करायचा काय म्हणतो ते मनात करायचे विचार येते. हे आपण कोणाला सांगूही शकत नाही. तर ह्याच्यामध्ये असं आहे की सद्गुरूंनी सांगितलंय जोपर्यंत तुमचं मन शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला अध्यात्म प्राप्ती होणार नाही. त्यामुळे तुमचं मन शुद्ध आहे का? आज घरामध्ये वावरताना तुमच्या घरातल्या लोकांबद्दल, नातेवाईकांबद्दल किंवा आजूबाजूच्या मित्रपरिवारांबद्दल तुमच्या मनामध्ये कधी असूया येत असेल तर ते चुकीचं आहे. ती तशी असूया येता कामा नये. मग कुठच्याही बाबतीत असेल. अध्यात्मात आल्यानंतर मग वेगळेच प्रकार सुरू होतात. एखाद्याला आपल्या सेवेचाच अहंकार व्हायला लागतो, एखाद्याला दुसऱ्याची सेवा का जास्त झाली म्हणून असूया वाटायला लागते. म्हणजे शेवटी मनाचे विकार थांबतच नाही. फक्त मनाचे विकाराचे विषय बदलतात पण विकार मात्र चालूच राहतात. तर अशा प्रकारे आपलं मन आपण शुद्ध केलं पाहिजे. उत्तम गृहस्थाश्रम म्हणजे कोणाकडूनही कसलीही अपेक्षा न करता आपण ते सगळे घरातली कर्तव्य कशी पार पाडू आणि मनामध्ये मन स्वच्छ ठेवून सगळ्यांची आपण कसं वातावरण ठेवू, सगळ्यांची कसं आपण वागू हे महत्वाचं आहे. आणि संन्यासाश्रम हा आपल्यासाठी नाही, त्यांनी जरी आदर्श घालून दिला असला तरी पण निदान आपण उत्तम साधकावस्था आणि उत्तम गृहस्थाश्रम जरी पार पाडला तरी उत्तम मानवग्रस्ताश्रम आपण त्याच्यात जाऊ शकू इतकी आपली योग्यता सद्गुरू नक्कीच करून देतील. स्वामी महाराजांच्या जीवन कार्यातला दुसरा 4था पैलू म्हणजे त्यांनी पिशाची योनीतल्या अनेक लोकांना दिलेली सद्गती आणि त्याचबरोबर पिशाच्याला ज्यांनी पछाडले त्यांची केलेली सुटका. ह्याच्याबद्दलच्या अनेक कथा त्यांच्या चरित्रामध्ये आहेत आणि मला वाटतं तो काळ असा होता की अनेक लोक त्यावेळेला ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत असत आणि त्यानुसार सुरुवातीच्या काळात जेव्हा ते माणगावात होते तेव्हा तर दत्तप्रभूंचे गण तर त्यांच्याबरोबर होते. नंतरच्या काळात देखील स्वामी महाराजांना कळत असे की एखादा माणूस जो पुढे आलेला आहे तो त्याच्या कर्मामुळे अशा रोगाला बळी पडलेला आहे का एखाद्या पिशाच्याने त्याला ग्रासलेला आहे
आणि त्यानुसार ते त्याला कर्म करायला सांगत असत किंवा काही उपाय सुचवत असत. त्याच्याबद्दलची पण एक छोटी कथा मी सांगते की एकदा ब्रह्मावताराला त्यांचा मुक्काम होता आणि तिथे एक बाई एका 5 वर्षाच्या आपल्या मुलाला घेऊन आली आणि तिच्या मुलाला अपस्माराचा विकार होता. तो सारखा फिट येऊन बेशुद्ध पडत असे आणि त्याला दाखवल्यानंतर स्वामी महाराजांना की खरं तर काही औषध घ्यायला आली, परंतु त्याला पाहिल्यानंतर स्वामी महाराजांच्या लक्षात आलं की ह्याला पिशाचाची बाधा झालेली आहे. त्यानंतर स्वामी महाराजांनी गुर्जपत्रावर एक मंत्र लिहून दिला. त्याचं ते यंत्र करून त्या मुलाच्या डाव्या हातात बांधायला लावले. पुढे एक दिवस असं झालं की मग ते बांधल्यानंतर हळूहळू त्याचा तो रोग कमी झाला, त्याला बरं वाटायला लागलं. पुढे एक दिवस जेव्हा त्या बाईची जेव्हा अडचण होती त्यावेळेला काही कारणाने ते गुर्जपत्र बाजूला काढलेलं होतं आणि नेमका त्याच वेळेला त्याचा मामा त्याला घेऊन बाहेर गेला आणि तो मामा ज्या रस्त्यावरून चाललेला होता त्या रस्त्याच्या बाजूला एक कबर होती आणि त्या कबरीच्या जवळच ते पिशाचं होतं ज्यांनी याला आधी धरलेलं होतं. आणि त्यानंतर ते पिशाच्याने तात्काळ तिथे त्या मुलाला धरलं कारण ते यंत्र त्याच्याजवळ नव्हतं आणि तिथेच त्याची मान पिरगळून तो मुलगा तिथेच गतप्राण झाला. ते ह्या अशा गोष्टी आपल्याला अनेकदा आजूबाजूला आजही घडत असतात की अचानक लोक जातात, अचानक माहिती होतात, अचानक काही घटना घडतात. त्याच्या मागे ह्या अशा दुष्ट शक्ती कार्यरत असतात. सद्गुरूंनी आपल्याला हे वेळोवेळी सांगितलेलं आहे. तर त्यावेळेला स्वामी महाराजांकडे ती बाई रडत रडत गेली, परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला होता. त्यावेळेला स्वामी महाराजांनी काही मंत्रोच्चार केला आणि ते पिशाच्या त्या बाईच्या अंगात शिरलं आणि त्यांनी सांगितलं की मागच्या जन्मी या बाईनी माझा 1.5 रुपया चुकवलेला आहे आणि त्यासाठी मी तिला हा त्रास देत आहे. आता त्या काळामध्ये 1.5 रुपया जरी खूप मोठा असला तरी तो किती मोठा असणार आहे. पण म्हणजे माणसाच्या वासना अशा ह्या गोष्टींमध्ये किती मुरलेल्या असतात, किती अडकलेल्या असतात हे आपल्याला ह्याच्यावरून दिसतं. आणि मग स्वामी महाराजांनी सांगितलं की अमुक अमुक विधी कर की तेवढे पैसे थोडक्यात त्या माणसाच्या विधीसाठी तिच्याकडून खर्च केले जाऊ दे की मग त्याला मग सद्गती मिळाली आणि मग तिचा उपद्रव हळूहळू कमी झाला. पण तोपर्यंत त्याच्या आधीही त्यांनी तिचे गर्भपात केलेले, तिच्या नवऱ्याला भ्रष्ट केलं होतं आणि हा मुलगाही गेलेला होता. उशीर झाला होता पण ती बाई त्याच्यातून वाचली. पण ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की अशा प्रकारे तर 1.5 रुपयासाठी ते पिशाचं शाप देऊ शकतं, ते त्रास देऊ शकतं. तर आपण आजच्या काळात किती सावधान राहायला पाहिजे की साधक म्हणून जगताना आपल्याकडून कोणाची एक पै देखील चुकता कामा नये, कोणावर कुठचाही चुकूनही लुबाडण्याची भावना येता कामा नये. मुद्दाम कोणी जरी केलं नसेल तरी नकलच देखील आपल्याकडून कोणाचं काही राहता कामा नये. ही दक्षता प्रत्येक साधकाने घेतली पाहिजे. कारण कोणाच्या वासना कशात गुंतलेल्या असतात आणि त्याचा आपल्याला कसा उपद्रव पुढे होऊ शकेल हे काय आपण आत्ता सांगू शकत नाही. आणि आपल्या सद्गुरूंनी पण वेळोवेळी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे सद्गुरूंनी एक ठिकाणी म्हटलंय की हे असे जीव आम्हाला डोळ्यापुढे असंख्य चमकताना दिसतात, असं त्यांचं वाक्य आहे. ते आपल्याला तर दिसू शकत नाही. मग आजच्या काळात जर काळ बघितला तर हे अशा प्रकारे तुला पिशाचाची बाधा झाली असं चांगलं सद्गुरूंना शक्य नव्हतं. कारण काळ कसं आहे, तुम्ही आम्ही ऐकू आलेला एखादा जो माणूस बाहेरचा असेल, त्याचा विश्वास असेल तर उद्या काही होऊ शकतं आजच्या काळामध्ये. त्यामुळे पण हेच सगळं सद्गुरूंनी आपल्याकडून करून घेतलं. त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली आणि वेळोवेळी आपल्याला त्यांनी सांगितलं नारायण नागबळी करून घ्या, तुम्ही त्रिपिंडी श्राद्ध करून घ्या. हे कशासाठी तर ते जे जीव अडकलेले आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी हे सगळं करणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे सद्गुरूंचं मार्गदर्शनही आपण प्रत्येक बाबतीत म्हणजे बघतो की कसं त्यांच्यासारखंच होतं. तर अशा प्रकारे पिशाची योनीतल्या लोकांना तर सद्गती दिली आणि त्यांच्यासाठी आलेल्या लोकांचा बाधा झालेल्या लोकांचा देखील त्यांनी उद्धार केला, त्यांनाही त्यातून मुक्तता दिली. आणखीन एक महत्वाचं कार्य स्वामी महाराजांचं म्हणजे जी मोठी रक्तक्षेत्र आहेत कुरवपूर आणि पिठापूर याचा त्यांनी लावलेला शोध. आपण जर स्वामी महाराजांचा काळ लक्षात घेतला तर श्रीपादश्री वल्लभांचा अवतार गुप्त होऊन बऱ्याच काळ गेलेला होता. श्रीपादश्री वल्लभ अवतार कुरवपूर हे त्यांचं कर्मस्थान आणि पिठापूर हे जन्मस्थान. कुरवपूरला ते जेव्हा गुप्त झाले त्यानंतर तिथे असलेले जे ब्राह्मण होते ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी इतर ठिकाणी पांगले. हळूहळू तिथली वस्तीही कमी व्हायला लागली आणि हळूहळू दत्तभक्तांना देखील दत्तभक्तांच्या स्मृतीतून देखील कुरवपूर हे गाव माहीत झालेलं होतं जवळजवळ. अशा वेळेला स्वामी महाराजांना श्रीपादश्री वल्लभांचा साक्षात्कार दृष्टांत झाला आणि त्यांना सांगितलं की हा पुढचा चातुर्मास तुम्ही आता कुरवपूरला करायचा आहे. त्यानुसार स्वामी महाराज कुरवपूरला गेले. तो 1911चा सुमारास असेल
आणि 1911च्या सुमारास ते जेव्हा कुरवपूरला गेले त्यावेळेला साहजिकच तिथे कोणीही जास्त वस्ती नव्हती आणि ब्राह्मणाची फक्त 2च घरं तिथे होती. तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या असं मनात आलं की ती जी ब्राह्मणाची 2 घरं होती ते देखील फक्त देवाचं अर्चा पूजा करण्या इतपत तिथे टिकून होते. कारण एकतर त्या एवढ्या आत्ता ते आपण गेलो तर बघतो कुरवपूर किती आत आहे. ते कृष्णेमधलं एक बेट आहे छोटंसं. आत्ता गेले तिथे 2च घरं आहेत आणि अशा या बेटामध्ये त्यावेळेला त्यांना कोणी मुलगी द्यायलाही तयार नव्हतं आणि साहजिकच घरात बाई माणूस नसल्यामुळे ते दोघेही जण त्याचे आचरणापासून घडलेले होते. त्यामुळे एकदा तिथे पोहोचल्यानंतर स्वामी महाराजांना 2 दिवसातच लक्षात आलं की आपण ह्यांच्यावरची दीक्षा कशी घ्यायची. मुळात ह्यांच्या घरात कोण बाई माणूस नाही आणि ह्यांचं आचरणही पूर्ण बुडालेलं आहे. त्यांच्यापासून दीक्षा घ्यायची कशी असं त्यांच्या मनात आलं. असं मनात आल्यानंतर दत्तात्रयांनी त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितलं, त्या समाधी अवस्थेत त्याला दृष्टांत देऊन सांगितलं की इथे ही जी भूमी आहे ही भूमी मला एका रजक भक्तांनी दान म्हणून दिलेली आहे आणि त्यामुळे इथल्या देवळाचा जो सगळा खर्च आहे तो सगळा खर्च मग नंदादीप असेल, नैवेद्य असेल, हा त्या भूमीच्या उत्पन्नातून चालतो. त्यामुळे ह्यांच्याकडून तुम्ही घेतलं तरी दीक्षा तरी तुम्हाला दोष लागणार नाही. मला जर इथे द्रव्यशुद्धी आणि भावशुद्धी चालते तर ती तुम्हाला देखील इथे चालली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांना असाही आदेश दिला की यापुढे इथे तुम्ही कोणालाही स्वतःच्या पायाचं तीर्थ देऊ नका आणि इथे येणाऱ्या लोकांनी पुजाऱ्यांचं आचरण न बघता त्यांचं आचरण मात्र वाडी आणि गाणगापूरच्या आचरणासारखंच पवित्र ठेवावं त्यांनी देखील असं त्यांनी आदेश दिला. त्यानुसार मग स्वामी महाराज तिथे राहायला लागले. अगदी नंतरच्या लगेचच्या काळामध्ये एक दिवस झालं समाधीस्थ अवस्थेमध्ये असं त्यांच्या लक्षात आलं की समाधी लावून बसले असताना त्यांना दिसलं की त्यांच्या अंगावरती मृत चिमणी, पक्ष्यांच्या विष्ठा, अंडी असं सगळं पडलं आणि ते जेव्हा समाधीतून जागे त्यांना कळलं नाही असं का बरं आपल्याला दिसलं. म्हणजे दर्शनाला आज जेव्हा गेले त्यावेळेला त्यांनी पाहिलं की त्या देवावरती एक मृतचिमणी मरून पडलेली होती. जी इतकी दैन्यावस्था त्या देवळाची झालेली होती. देवळाचा मुख्य दरवाजा पण निघून गेलेला होता आणि काहीच तिथे व्यवस्था नव्हती. तर ह्या मधल्या पुढच्या सगळ्या काळामध्ये स्वामी महाराजांनी त्या देवळाची डागडुजी केली, तिथली सगळी व्यवस्था लावून दिली आणि त्या कामी त्यावेळेला तिथे स्वामी महाराज गेले म्हटल्यावर तिथे अनेक लोक जायला लागले. जवळजवळ ते जसा चरित्र उल्लेख आहे की तिथे 1000-2000 पान होत असे तिथे दर 8 दिवसाला किंवा सतत लोकांचं तिथे जाणं येणं होत असे. आणि अशा वेळेला गांडा महाराजांसारखे भक्त त्यांच्यावर होते. स्वामी महाराजांची महती कळल्यावर मग रायचूरचे काही मोठे व्यापारी अधिकारी या सगळ्यांची आपोआप तिथे मदत मिळायला लागली आणि स्वामी महाराजांचा चातुर्मास तिथे पार पडला. स्वामी महाराजांचा एकूण मुक्काम तिथे 4 महिने झाला आणि त्या काळामध्ये त्यांनी कुरवपूरची सर्व व्यवस्था लावून दिली की तिथलं रोजचं दैनंदिन कसं असावं, आरतीपासून ते परिपाठापासून ती सगळी देवळाची व्यवस्था त्यांनी लावून दिली. जी गोष्ट कुरवपूरची ती पिठापूरची. पिठापूरला देखील जे श्री वल्लभांचं जन्मस्थान आहे पण तिथल्या लोकांनाच ते माहिती नव्हतं. त्या गावामध्ये श्रीपाद या आडनावाचे काही ब्राह्मण होते पण त्यांनाच माहिती नव्हतं की आपण श्री वल्लभांच्या वंशातले आहोत. आणि ज्यावेळेला स्वामी महाराज पिठापूरला गेले तेव्हा त्यांनी त्या सगळ्या ब्राह्मणांना बोलवून त्याची माहिती सांगितली. श्री वल्लभांचं जन्मस्थान त्यांनी दाखवून दिलं आणि कुरवपूरप्रमाणे तिकडच्या सगळ्या देवळाची व्यवस्था आणि परिपाठ हा सगळा त्यांनी लावून दिला. आणि अशा प्रकारे ही जी 2 मोठी दत्तक्षेत्र आहेत कुरवपूर आणि पिठापूर ह्या दोन्हीची व्यवस्था स्वामी महाराजांनीच लावून दिलेली आहे. आणि ह्याच्या पुढचं एक आणखी महत्त्वाचं कार्य आहे स्वामी महाराजांच्या जीवनातलं ते म्हणजे त्यांनी संकट निवारणार्थ केलेल्या अनेक रचना. त्या 3 महत्त्वाच्या रचना त्यांनी ज्या केल्या त्यांच्या असंख्य रचना आहेत पण ज्या दत्त संप्रदायामध्ये प्रमुख मानल्या जातात एक म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र, दुसरं म्हणजे करुणा त्रिपदी आणि तिसरं म्हणजे दिगंबरा दिगंबरा हा महामंत्र. या तिन्हीची रचना स्वामी महाराजांनीच केलेली आहे. करुणा त्रिपदीची रचना कशी झाली याच्या मागची कथा अशी आहे की स्वामी महाराजांचा मुक्काम एकदा नृत्यवाडीला होता आणि नृत्यवाडीला पालखी रात्रीची चालू होती आणि रात्रीची पालखी चालू असताना अचानक स्वामी महाराज चालू पालखीमध्ये समाविष्ट झाले. त्यांच्या हातातला कमंडल वळून पडला आणि ते चालत चालत नारायण स्वामींच्या मठात जाऊन बसले. लोकांच्या लक्षात आलं की त्यांना ही समाधी लागलेली आहे आणि ते त्या भावावस्थेत आहेत. तिथे सगळे लोक गेले त्यावेळेला स्वामी महाराजांच्या मुखाने साक्षात दत्तात्रेय बोलत होते
आणि ते अतिशय चिडलेले होते आणि ते म्हणाले की चारी फडातल्या मुख्य पुजाऱ्यांना लगेच बोलवून आणा. त्यावेळेला जे 4 लोकांमध्ये जी वाटून दिलेली होती पूजा, त्या 4 फळाची मुख्य पुजाऱ्यांना बोलवायला सांगितलं. पुजारी आल्यानंतर दत्त भगवान त्यांच्यावर ओरडले, म्हणजे स्वामी महाराज त्यांच्यावर ओरडले आणि त्यांचं आचरण सुधारण्यासाठी त्यांना सांगितलं आणि 3 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे तुमचं आचरण तुम्ही सुधारा, दुसरं म्हणजे तिथे एक स्नपन अनुष्ठान, स्नपन विधी चालत असेल तो तुम्ही लगेच बंद करा आणि दुपारची महापूजा सुरू करा. स्नपन अनुष्ठान हे त्या काळात तिथे नव्याने सुरू झालेलं होतं. खरं तर अशी ताकीद होती की रात्रीची शेजारती तिथे झाली की त्यानंतर सकाळच्या काकड आरतीपर्यंत कुठच्याही भक्तांनी तिथे जाऊ नये अशी ताकीद दिलेली होती. परंतु मधल्या काळामध्ये काही पुजाऱ्यांनी स्वतःच्या मनाने ते स्नपन अनुष्ठान सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ते असं करत असत की रात्रीच्या वेळेला शेजारती झाल्यानंतर सुद्धा एखाद्या भक्ताला जर इच्छा असेल तर ते पादुकावरती त्याला अभिषेक पाणी गंध फूल व्हायला देत असत. आणि ह्याच्यामध्ये काय होत आहे की आधीची जी महापूजा आहे ती आधीच विसर्जन करायला लागत असेल, काकड आरतीच्या आधीच. आणि त्यामुळे साहजिकच दत्तात्रेयांना त्रास होत असेल आणि त्यावेळेला स्वामी महाराजांना असं सांगण्यात आलं, त्यांनी सांगितलं की ही तुम्ही स्नपन अनुष्ठान बंद करा, कारण जो यजमान जास्त दक्षिणा देईल त्याला त्या स्नपन अनुष्ठानाचा विधी करायला द्यायचा अशी पद्धत पडायला लागल्यामुळे तिथे फारच वेगळा गोंधळ माजलेला होता. ते बंद करायचा आदेश स्वामी महाराजांनी दिला. त्याचप्रमाणे तिथे असंही व्हायचं बरेचदा की जर दुपारी यात्रेकरू आला नाही तर दुपारची जी महापूजा आहे ती देखील मानली जात नव्हते. त्यामुळे स्वामी महाराजांनी सांगितलं की यात्रेकरू येवो किंवा न येवो तुम्हाला दुपारची महापूजा करायलाच पाहिजे. आणि तिसरं म्हणजे त्यांचं स्वतःचं सगळ्यांचं आचरण सुधारायला सांगितलं. ही गोष्ट झाली आणि त्यानंतर स्वामी महाराज आपल्या पुढच्या ह्याला काही दिवसांनी निघून गेले. नंतर स्वामी महाराजांचा चातुर्मास नरसी या गावी जेव्हा चालू होता त्यावेळेला एकदा अचानक असं झालं की वाडीमध्ये पालखी चालू असताना पालखीतली मूर्ती अचानक खाली पडली. ती मूर्ती खाली पडल्यानंतर ते पुजारी सगळे खूप घाबरले की आता काय तर काय की वाडीवरती संकट येणार आहे. म्हणून ते सगळे पुजारी शोधत शोधत स्वामी महाराजांना निघाले. त्यांना कळलं गाणगापूरला गेले. तोपर्यंत स्वामी महाराज पुढे गेलेले होते आणि त्यांना शोधत शोधत स्वामी महाराजांना शोधत सगळेजण नरसी या गावी पोहोचले. नरसी या गावी ज्या वेळेला ते पोहोचले आणि त्यांनी स्वामी महाराजांना ही सगळी भक्कत सांगितली तेव्हा स्वामी महाराज म्हणाले मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं, आधी तुम्हाला मी सतर्क केलेलं होतं की तुमच्या काय चुका आहेत आणि त्या तुम्ही कशा बदलायला पाहिजे, पण तुम्ही तुमच्यात काहीच फरक केलेला नाहीये. त्यामुळे ही देवाची आता अवकृपा झालेली आहे आणि मी काही आता त्यात करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर आणखीन कळकळीने सगळ्या पुजाऱ्यांनी त्यांना विनंती केली आणि त्यावेळेला स्वामी महाराजांनी करुणा त्रिपदीची रचना केली आणि ही करुणा त्रिपदी रोज पालखीच्या वेळी त्यांना म्हणायला लावली. कालांतराने वाडीवरती संकट आलंही, परंतु ह्या आळवणीमुळे त्या संकटाची तीव्रताही कमी झाली आणि लोकांचे मानसिक धैर्य वाढल्यामुळे त्यांना त्या संकटाचा एवढा त्रास झाला नाही. अशा प्रकारे करुणा त्रिपदीचं महत्त्व फार वेगळं आहे की करुणा त्रिपदी म्हटल्याने तुमचं पूर्ण जे ताप आहे, तापत्रय म्हणतो, ते तिथून निघून जातात तुमचे. त्यातला करुणा त्रिपदीचा अर्थ मला माहिती आहे, किती जणांना माहिती आहे करुणा त्रिपदी, पण त्यातला जर अर्थ तुम्ही पाहिला तर गुरुचरित्रात जे अध्याय आहेत, अप्रणिके वाचताना आपण जे अध्याय वाचतो त्या अध्यायानुरूपच तिथे प्रार्थना केलेली आहे. पहिल्या पदामध्ये दुसऱ्या पदामध्ये आपण म्हणतो की द्विजसूत मरता वळले ते मन, तिने अगदी कळवळून पाहा की अरे द्विजसूत मेल्यावरती सुद्धा देवा तुझं मन वळलं, मग आता तरी माझ्या तरी का तू बघत नाहीये, किंवा सप्तिपती मरता जे तुझं मन कळवळलं तसं माझ्यासाठी कळवळू दे दत्ता, तू माझ्यासाठी धावून ये, तुझी त्याची प्रार्थना आहे. तर ती करुणा त्रिपदीची अशी रचना झाली. त्याचप्रमाणे घोरकस्तोद्धरणाची रचना देखील स्वामी महाराजांकडून झाली. स्वामी महाराजांचे जे कोल्हापूरचे भक्त होते त्यांना संपत्ती संतती काहीच नव्हतं, अतिशय कळवळ्याने तिथे स्वामी महाराजांना शरण गेले. त्यांच्या कृपेने त्यांचा सगळा उद्धार झाला, त्यांना श्रीमंती आली, मुलं झाली. आणि जेव्हा स्वामी महाराजांचा मुक्काम कुरवपूरला होता त्यावेळेला ते त्यांच्या दर्शनाला कुरवपूरला गेले. कुरवपूरला गेल्यानंतर ते एकदम लीन झाले, कारण त्यांना सगळे जे काही होतं ते सगळं मिळालेलं होतं. आणि त्यांनी स्वामी महाराजांना सांगितलं की माझ्यासारख्या सामान्यांचा तुम्ही एवढा उद्धार केला तर अशाच प्रकारे अनेक सामान्यांचा उद्धार होईल, सगळ्यांचं मंगल होईल आणि श्रीपाद श्री वल्लभांचा धावा देखील त्यातून होईल, असा एखाद्या स्तोत्राची रचना तुम्ही करा. आणि त्यानुसार घोरकस्तोद्धरण स्तोत्राची रचना झालेली आहे. तिसरा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा, हा स्वामी महाराजांना त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये ठेवलेला आहे.
ब्रह्मावर्ताला असताना एकदा समाधी अवस्थेमध्ये त्यांना तो मंत्र स्फुरलेला आहे. त्यावेळेला तिथे प्लेगची व्याधी निर्माण झालेली होती आणि स्वामी महाराजांनी अनेक 8 सप्ताह भजनाचे करायला सांगितलेले होते. भजन म्हणजे आपण जे आता लौकिक अर्थाने म्हणतो तसं भजन नसून एकाच वाक्याचं परत परत जप करणं किंवा म्हणणं ते भजन म्हटलं जातं. तर अशा प्रकारे 7 सप्ताह झाल्यावर 8व्या सप्ताहासाठी त्यांनी दिगंबरा या महामंत्राचा जप त्यांना करायला लावला आणि मग प्लेगची व्याधी त्या ब्रह्मावर्तातून निघून गेली. अशा प्रकारचा अनुभव आहे. तर हे दत्त संप्रदायातले हे जे मोठे 3 मंत्र आहेत, दिगंबरा मंत्र, करुणा त्रिपदी आणि गृहकष्टोद्धरण, याची रचना स्वामी महाराजांनीच केलेली आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की दत्त संप्रदायाशी निगडीत जे जे सगळं महत्वाचं आहे त्या सगळ्याच रचना स्वामी महाराजांकडूनच झालेली आहे. स्वामी महाराजांच्या जीवनातलं एक महत्वाचं कार्य की त्यांची अखंड विपुल अशी ग्रंथ संपदा. 24 वर्ष त्यांचा चातुर्मास चालू होता. त्याच्या आधी गृहस्थाश्रम. पण जो मनुष्य 24 वर्ष अखंड भारत भ्रमंती करत आहे त्यांच्याकडून अशा प्रकारची इतकं साहित्य आहे त्यांचं ही निर्मिती होणं हे म्हणजे केवळ दत्तात्रयांचीच कृपा किंवा साक्षात दत्तात्रयानेच ते लिहिलं असं म्हणायला लागेल. त्यांच्या साहित्याबद्दल मी जर सांगायचं म्हटलं तर ते फार अजून अर्धा तास वाढेल. पण थोडक्यामध्ये तो असं सांगते की 4 प्रकारचं आपण जर त्यांचं साहित्य पाहिलं की अगदी छोटी छोटी स्तोत्र. माझ्या वाचनामध्ये मी जे पुस्तक आणलेलं त्याच्यामध्ये मी त्यांची 260 स्तोत्र वाचलेली आहे. त्याच्यामध्ये छोटी पदं असतील, स्तोत्र असतील. मी जसं मगाशी म्हटलं तसं ते ज्या ज्या नदी किनारी गेले त्या नदीचं स्तोत्र आहे. वैनगंगा, तापी, गोदावरी अशा नद्यांवरती स्तोत्र आहे. गंगेवरचं स्तोत्र आहे. किंवा जिथे जिथे ते गेले त्रिपुरांत किंवा त्रिपुर सुंदरी किंवा आणखीन ज्या ज्या देवस्थानाला त्यांनी भेटी दिल्या त्या सगळ्यांची त्यांनी स्तोत्र गायलेली आहे, स्तुती गायलेली आहे. त्याच्यानंतर काही मोठी स्तोत्र त्यांची आहेत. उदाहरणार्थ नर्मदा लहरी, कृष्णा लहरी, माघ महात्म्य अशी. त्याच्यामध्ये कृष्णा लहरी तर ते गाणगापूरला असताना कृष्णामाईने त्यांना साक्षात दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता माझ्यावर काव्य करावं. आणि त्याप्रमाणे ते कृष्णा लहरीचं काव्य 51 श्लोकांचं आहे. त्याचप्रमाणे नर्मदा लहरी हे देखील एक मोठं काव्य आहे. आणि त्यांचं एक माघ महात्म्य म्हणून एक काव्य आहे. त्यांची रचना अशी वेगवेगळी आहे की त्याच्यामध्ये बरेच मंत्रवर्ग आहेत. अर्थ म्हणजे कसं की आता माघ महात्म्य हा जो ग्रंथ आहे त्या माघ महात्म्य ग्रंथातल्या प्रत्येक ओवीचं जर 3रं अक्षर आपण घेतलं तर ते एकूण काहीतरी 354 वगैरे हे आहे श्लोक आहे. तर प्रत्येक श्लोकाचं 3रं अक्षर घेतलं तर दत्तमाला मंत्र तयार होतो. म्हणजे त्यांची केवढी काय म्हणतो ती तज्ञ आकृती केवढी होती. तज्ञ आकृती म्हणायचं असेल साक्षात दत्तात्रयानेच लिहिलं असं म्हणायचं की जो माघ महात्म्य वाचेल त्याला नकळतपणे ह्या मंत्राचं अनुष्ठान घडेल त्याच्या हातून. हा त्यामागचा उद्देश होता. हे काही जरा मोठी स्तोत्र झाली. तुमचं काही त्यांचं स्फुटलेखन आहे. त्याच्यामध्ये फार महत्वाचं ते स्फुटलेखन आहे. युवा शिक्षा, कुमार शिक्षा, वृद्धा शिक्षा आणि स्त्री शिक्षा. हे जी 4 आहे की ह्या 4 नावं जी घेतली ह्यांच्या आचरणामध्ये त्यांनी काय करावं काय करू नये याबाबतचं ते सगळे लघु ग्रंथ आहेत, छोटे ग्रंथ आहेत आणि ते सगळ्यांनी वाचावे असे आहेत. स्त्रियांच्या बाबत स्वामी महाराजांचा एवढा कटाक्ष होता की स्त्रीचं आचरण कसं असावं या बाबतीत त्यांनी अनेक मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या पत्नीला देखील मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचं केलेलं ते मार्गदर्शन जर वाचलं तर मला माझी खात्री आहे की आजच्या काळातली कोणतीच स्त्री त्याला त्यातून उत्तीर्ण होणार नाही. पण निदान ह्या संप्रदायात आल्यानंतर सद्गुरूंच्या चरणी आल्यानंतर की आपलं आचरण जास्तीत जास्त कसं चांगलं असावं, आपण देवापुढे जाताना कसं जावं, स्त्रीमुळे घरातल्यांवर जो संस्कार होतात ते टिकून जाण्यासाठी काय करता येईल, आलेल्या अतिथीची सेवा कशी करता येईल, घरातला एकोपा कसा सांभाळता येईल आणि पतीची परवानगी न घेता कुठलंही कृत्य कसं करू नये या सगळ्याचं मार्गदर्शन निदान एवढ्या बेसिक गोष्टी जरी स्त्रियांनी आचरल्या तरी मला वाटतं सद्गुरूंचे आशीर्वाद सगळ्यांच्या पाठी राहतील. ते जेव्हा वाचायला गेलं आपण तर ते फार वेळच लागतं इतकं त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तेच कुमार शिक्षेबाबत, तेच युवा शिक्षेबाबत किंवा साधकाबाबत ते कसं आचरण असावं याचं सगळ्याचं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या 3 ह्याच्यानंतर स्वामी महाराजांचे मोठे जे ग्रंथ आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे दत्तपुराण.
दत्तपुराणाची रचना त्यांनी जी केली ती पूर्ण संस्कृत ग्रंथ आहे तो, आणि त्याच्यामध्ये त्याची रचना ऋग्वेदासारखी त्याची रचना आहे, 64 अध्याय आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये पूर्ण ज्ञानकांड, उपासनाकांड आणि कर्मकांड असे 3 कांड आहेत. आणि त्याच्यात शिवाय जे दत्तभक्त होऊन गेले जसे आयु, अनर्क, यदू, मदालसा या सगळ्यांचे चरित्र त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे दत्त महात्म्य त्यांनी प्राकृतात जे लिहिलं, दत्तपुराण प्राकृतात लिहिलं तो ग्रंथ दत्त महात्म्य. दत्त महात्म्य हा देखील एक अतिशय उत्तम ग्रंथ आहे आणि सगळ्यांनी तो जरूर वाचावा. म्हणजे असा अगदी वाचनीय ग्रंथ आहे की त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं की अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसलेल्या माहीत होतात. दत्त संप्रदायातले जे थोर भक्त होऊन गेले, सहस्त्रार्जुन, अलर्क, यदू, या सगळ्यांचं जीवनचरित्र आपल्याला कळतं. तर असे त्याच्यात द्विसहस्त्री हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तो ग्रंथ त्यांनी गृहस्थाश्रमात असतानाच लिहिलेला होता. आणि द्विसहस्त्री हा पूर्ण गुरुचरित्र जे प्राकृत आहे, गुरुचरित्राचे 7000 श्लोक आहेत, पण द्विसहस्त्रीमध्ये द्विसहस्त्री म्हणजे 2000 श्लोक आहेत आणि पूर्ण गुरुचरित्राचे संस्कृत रूपांतर आहे. आणि अशाच प्रकारे त्यांचं सप्तशती गुरुचरित्र म्हणून एक ग्रंथ आहे, तो पण बरेच जण वाचतात. त्यात सुद्धा मंत्रगर्भता अशी आहे की सप्तशती म्हणजे ते 700 श्लोकांचं आहे. गुरुचरित्रातले काही अध्यायाचं त्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. ते 700 श्लोकांचं आहे आणि त्याचा असा मंत्र आहे की त्या सप्तशती गुरुचरित्राचा प्रत्येक पहिलं अक्षर घेतलं तर ओळीचं तर गीतेचा 15 अध्याय तयार होतो. तर अशा प्रकारे म्हणजे त्यांचे इतके मंत्रगर्भ रचना आहे सगळी की ते आपण त्याचं कल्पनाही आपण करू शकणार नाही. तर अशा प्रकारे स्वामी महाराजांचं थोर जे कार्य आपण पाहिलं की त्यांनी केलेली वर्णाश्रम धर्म प्रतिष्ठापना, भूतानी योनीतून दिलेले त्या योनींना दिलेली मुक्तता आणि त्याच्यामुळे पछाडलेल्या लोकांची केलेली मुक्तता, तर गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि साधकावस्था या सगळ्याचा घालून दिलेला उत्कृष्ट आदर्श, उत्कृष्ट भक्ती कशी करावी ह्याचा आदर्श आणि योगातलं देखील शिक्षण, करुणा त्रिपदी, घोर कष्टधरण, दिगंबरा हे मोठे महामंत्राची रचना, पुरवपूर, पिठापूर यासारख्या मोठ्या दत्तक्षेत्राच्या शोध लावणं आणि अफाट अशी ग्रंथसंपदा त्यांची जी आहे. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की दत्त संप्रदायाची पूर्ण रचना जी आहे किंवा आचरणाच्या बाबतीत असेल, वाचनाच्या बाबतीत असेल, उपासनेच्या बाबतीत असेल किंवा इतर जे सगळं आपण जे म्हणू ते सगळं स्वामी महाराजांच्यामुळेच आज ते संप्रदायाची पूर्ण रचना झाली असं म्हणावं लागेल. स्वामी महाराजांचे जीवन कार्य सांगून मला आज तुम्ही सगळ्यांनी इथे मला संधी दिली याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं आणि मलाही आनंद होत आहे. कारण त्यांचं चरित्र मी जवळजवळ 2 वेळा वाचलंय, 10 खंडात्मक चरित्र, आणि माझी जी आर्तता होती त्यांच्या भक्तीप्रती ती कुठे ना कुठे इथे बोलल्यामुळे पूर्ण झाली असं मला वाटतं. स्वामी महाराजांनी अखंड अनेक स्तोत्र रचना अनेक केल्या, तर त्यांच्यावर केलेले काही जी पदं आहेत त्यातल्या 4 ओळी म्हणून मी इथे थांबते. ज्ञान योग उपासना गुरु भक्ती बोधीन कांतती, धन्य जन्म करीतसे गुरु वासुदेव सरस्वती, धर्म मोठी दयानिधी गुरु दत्त शिष्य महामती, सर्व काळ नमोस्तुते गुरु वासुदेव सरस्वती. श्री गुरुदेव परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. हंस परमहंस श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज की जय.